चला आज श्रीमंतीचा विचार करण्याची जादू दिवस 6वा पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन कल्पनाचित्र निर्माण करण्याची ऊर्जा आपण कशा पद्धतीनं करू शकतो। तुम्ही सर्वजण सिनियर आहात, दररोज तुम्ही कार्यक्रम अटेंड करतात, त्याबद्दल तुमचा सर्वांचे अगदी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन स्वागत। जे सिनियर लोक आहेत त्यांचे जीवन लवकर बदलत असते, आपोआप सर्व जीवन बदलत असते। आणि जो माणूस आपलं जीवन पूर्णपणे समर्पित करतो, जीवन बदलण्यासाठी पूर्णपणे समर्पित आहे, त्याच्यासाठी हा कार्यक्रम संजीवनी आहे। नाहीतर मग आता बघूया, करूया, जमले तर करू, नाहीतर राहू दे, असं कुठं कुठं होतंय काय, अशा 12 भानगडी नकारात्मक विचार करीत असाल तर निवांत एन्जॉय करा। जेव्हा तुम्ही पूर्ण सकारात्मक होशीला तेव्हा परत प्रोग्राम अटेंड करा। हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्वजण बऱ्यापैकी सर्व जिल्ह्यातून या कार्यक्रमाला लोक अटेंड आहेत। मी पूर्णपणे समाधान आहे। तरीही हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जायला पाहिजे, कमीत कमी 1000-2000 लोकांच्यापर्यंत हे ज्ञान पोचायला पाहिजे। ही लिंक तुम्ही जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा, त्याचा फायदा होईल। मग अशा विचारामुळे, श्रीमंतीच्या विचारामुळे सर्वांच्या जीवनात जादू घडायला पाहिजे। तुमच्या जीवनात जादू घडत आहे तर दुसऱ्यांच्या जीवनात घडत जाईल ना। तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या चेहऱ्याला हास्यामुळे मला सपोर्ट मिळतोय हे कार्यक्रम करण्यासाठी। आणि आज तुम्हाला जी महत्त्वपूर्ण जी कला समजून घेणार आहे, सांगणार आहे, आजचा विषय महत्त्वाचा आहे व्हिज्युअलायझेशनची कला, कल्पनाचित्र निर्माण करणे। आणि आजचा कार्यक्रम आम्हा सर्वांचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल। आजचा विषय आहे व्हिज्युअलायझेशनची कला। आजचा कार्यक्रम आपले जीवन सर्वांचे पूर्णपणे बदलून जाईल। आज भरपूर महत्त्वाचा विषय आहे। काल आपण गोल कसा लिहायचा, आज शिकतो व्हिज्युअलायझेशन कसे करायचे, उद्या आपण शिकणार आहे गोल्स आणखीन कसे पॉवरफुल करायचे, लिहायचे। नुसते लिहून चालणार नाही, आपल्या जीवनाशी संलग्न करायला पाहिजेत। जसे की आपल्या अंतर्मनाला कनेक्ट व्हायला पाहिजे। हे काही झाले तर समोर सारखे गोलच आला पाहिजे आपल्या, तुमच्या, आमच्या, आणि ते आपोआप तुम्ही आम्ही मिळवू शकतो अशी ऊर्जा, पॉवर निर्माण करायला पाहिजे। अगोदर एक लहान गोष्ट शिकूया आपण। आजच्या गोष्टी तुम्हाला समजल्या तर आपले सबकॉन्शियस माइंड, अंतर्मन मित्र झालाच म्हणून समजून घ्या। ही अल्लाउद्दीनचा चिराग, अल्लाउद्दीनचा दिवा रगडल्यावर त्यातून जिन बाहेर येतो आणि जिन काय म्हणतो, तुमची इच्छा माझ्यासाठी आदेश। त्यावेळी जिनी किती मोठा राक्षस म्हणतो, काय म्हणतो, भिवू नका, तुमच्या आदेशाचं पालन करण्यासाठी मी आलो आहे, मी तुमचा गुलाम आहे, तुमची इच्छा माझ्यासाठी आदेश आहे, आज्ञा आहे। हे कोण म्हणते? अल्लाउद्दीनच्या जादू, ज्या दिव्यातून चिराग बाहेर पडतो, राक्षस म्हणतो, तो म्हणतो, त्याला भ्यायची गरज नाही। तसं एकदा एक दारुडा रस्त्याने जात असतो, तो एकच गोष्ट म्हणत असतो, मला प्यायला 50 रुपये द्या, मला प्यायला 50 रुपये द्या, सारखं म्हणत असतो। ते 50 रुपये मागत असल्यामुळे आम्हाला काय वाटतं की त्याला देऊन टाकूया। आपण खिशातून पैसे काढतो, बघतो, इकडं तिकडं बघतो, पण बंडल काढतो, 1000-2000च्या नोटा काढतो, सगळं काढतो, पण कुठल्या तर खिशातून 50 रुपये काढून त्याच्याकडं हातात ठेवतो। त्यावेळेला तो माणूस दारुडा तुमच्याकडे एकदा बघेल, बंडलकडे एकदा बघेल, तुमच्याकडे बघेल, बंडलकडे बघेल, पण तोपर्यंत तुम्ही 50 रुपये त्याच्या हातात ठेवून पिण्यासाठी देऊन मोकळं झालेलं असता, पण दुसरा बंडल आपल्या खिशात घालाल। कारण ब्रह्मांड जे तुम्ही मागाल तेच देणार आहे। 50 रुपये मागितले, 50 रुपये दिले, तर तुम्ही प्रत्येक वेळी मागत असता, तेव्हा तर जेव्हा विचार करत असता
जेव्हा वर्तमानात असता, कोणत्या तरी एकाच गोष्टीवर लक्ष देत असता, ब्रह्मांड तुमच्या मागणीची पूर्तता करीत असते. ब्रह्मांडाला तुम्ही जे जे मागणार ते ते तुम्हाला मिळणार. मागाल तेच मिळणार. आस्क, बिलीव्ह, रिसीव्ह. तुम्ही मागणी करा, विश्वास ठेवा, मिळाल. तुम्ही 50 रुपये मागितले तर 50 रुपये मिळणार. आणि ते मिळणार 50 रुपयात समाधान मानत आहात का? मागणे म्हणजे सातत्याने मागणे असे मागायचे आहे की आपलं मूल आपल्या बापाला मागत असतं बघा 8 तासाने, तसं जिद्दीने मागायला पाहिजे. आपल्या सबकॉन्शियस माइंडला, अंतर्मनाला असा आदेश द्यायचा आहे की एक राजा आपल्या सेवकाला आदेश देतो त्याप्रमाणे जसे तुम्ही बोलायला पाहिजे की तुम्ही सुद्धा इथून पुढे बोलायला पाहिजे की मला 3-4 वर्षात 10 करोड, 20 करोड, 25 करोड रुपये पाहिजेत. आणि तुम्ही यामधलं एकदा मागितले, विचार केला, उत्कृष्ट आहे. पण त्यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे. आणि जर आपण विश्वास ठेवला तर ते आपणास मिळेल. जर तुम्ही मागणी केली पण विश्वास ठेवला नाही तर तुम्ही कधीच काहीही मिळणार नाही. अडचण ही रिसीव्ह, बिलीव्ह अँड आस्क मध्ये आहे. आपण मागणी, विश्वास आणि पोचणे यामध्ये आहे. तर आपण समर्पित, आपण ह्या सर्वात जर समर्पित झालो तर अडचण यात आहे. योग्य मागणी पाहिजे. मागणी कशी करायला पाहिजे? काल आपण गोल सेटिंग बद्दल चर्चा केल्या आणि गोल सेटिंग बद्दल आपण बोलणार आहेत. वेगवेगळे मार्ग आहेत. अजून 2 वेगवेगळ्या प्रोसिजर मी तुम्हाला शिकवणार आहे पुढं. आणि या पद्धतीने जर तुम्ही वापरात आणत गेला तर चमत्कार घडत असतात. इस इंसान के साथ चमत्कार होते हैं तब होते हैं और इस दुनिया में भी होते हैं. हर इंसान के साथ होते हैं लेकिन तब होते जब अपनी ऊर्जा, छोटी सोच, नकारात्मक या फिर आलस में डालते हैं. उनकी ऊर्जा राइट चीज में डालते हो, चमत्कार होते जाते हैं. आस्क, बिलीव्ह, रिसीव्ह. मागणी करा, विश्वास ठेवा, मिळेल. जर आपले ध्येय योग्य पद्धतीने लिहिले असेल तर योग्य मागणी झाली असेल समजायला पाहिजे. आपण ते पहिली पायरी मागणी करा. योग्य मागणी केली म्हणजे सगळे झाले असे नाही, तर मागणी त्यावरती विश्वासही तेवढा असायला पाहिजे. व्हिज्युअलायझेशन आपण किती अंतर्मनामध्ये आहे. अंतर्मनाला शब्दाचा अर्थ समजत नाही की तुम्ही म्हटलं की 1000 कोटी रुपये पाहिजेत. जर अंतर्मनाला 1000 कोटी बद्दल काही माहिती नसेल, जर पाहिजे माहिती असेल तरच ती मिळेल. जर माहिती नसेल तिथून तुम्हाला काही मिळणार नाही. आणि जर त्याला माहिती झाली तर तुम्हाला जिथून कुठून पाहिजे तिथून आणून तुम्हाला देईल. पण अंतर्मनाला आपल्या चित्राची भाषा समजत असते. तुम्हाला हवी असणारी गोष्ट मिळवून देईल अंतर्मन आपलं. त्याबद्दल तुमच्या आमच्यामध्ये पॉवर आहे. आणि आपण जिद्दी मुलासारखे आपण वडिलांचा जसा अट्टास करतो तसं ब्रह्मांडाला आपण मागायला पाहिजे. कारण अंतर्मनाला जे पसंत आहे तेच त्याला मिळत असतं. म्हणजे अंतर्मनामध्ये जिद्दी मुलगा कोण आहे तर सबकॉन्शियस माइंड, अंतर्मनच आहे. जर त्या आपल्या अंतर्मनामध्ये जे जिद्दी मुलगा सबकॉन्शियस माइंड आहे त्याच्यामध्ये एक सिस्टीम आहे. RAS सिस्टीम म्हटलं झालं त्याला, रेटिक्युलर ॲक्टिव्ह सिस्टीम. या रेटिक्युलर ॲक्टिव्हचं काम काय असतं? ज्या गोष्टीवर लक्ष असते ती गोष्ट सोडून इतर गोष्टीवर त्याचे लक्ष नसते. ती ज्या गोष्टी रेटिक्युलर ॲक्टिव्ह मानते तेच योग्य. आपल्या मनामध्ये बघा मन 2 प्रकारचं, अंतर्मन, बाह्यमन. त्यामध्ये रेटिक्युलर ॲक्टिव्ह काम करीत असते. जर रेटिक्युलर ॲक्टिव्ह सिस्टीममध्ये एखादी गोष्ट गेली, उदाहरणार्थ XUV300 असू दे, फॉर्च्युनर असू दे, इनोवा असू दे, बोलेरो असू दे, तुम्हाला ती गाडी सोडून दुसरी रोडवर गाडी कोणतीही दिसणार नाही. अशाच प्रकारच्या वेगळ्या गाड्या तुम्हाला दिसत राहणार. आणि सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी रेटिक्युलर ॲक्टिव्हमध्ये सिस्टीममध्ये घडत असतात. आम्ही ज्या वेळेला कॉलेजमध्ये होतो, लहानपणी होतो, STने जात होतो, त्यावेळेला आम्हाला माझ्या डोक्यामध्ये मला एकच बुलेट घ्यायची होती. तर मी STमध्ये असो, रस्त्यावर असो, कुठेही असो, मला बुलेट सोडून दुसरी गाडीच दिसायची नाही. कारण तेवढी ॲक्टिव्ह होती. त्यानंतर फॉर्च्युनर घेतली. फॉर्च्युनर घेताना सुद्धा तेवढी रेटिक्युलर सिस्टीम झाली की ते फॉर्च्युनर शिवाय दुसऱ्या गाड्याच दिसणार. तसं तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही बघा, ज्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवला, ज्या गोष्टीवर लक्ष दिला, त्या गोष्टी व्यतिरिक्त दुसरं काही दिसत नाही.
हे महत्त्वाचं आहे. आम्ही ह्या रेक्टँग्युलर ॲक्टिव्ह सिस्टीमचा वापर बऱ्याच वेळेला करतो. आम्ही हे अनुभवात घेतलं. आम्ही सुरुवातीला काही प्रोग्राम केले, त्या प्रोग्राममध्ये व्हिज्युअलायझेशन शिकलो. त्या शिक्षकामध्ये एका ट्रेनिंगमध्ये द मॅजिक ऑफ थिंकिंग रिच BSR भूपेंद्रसिंह राठोड यांच्या प्रोग्राममध्ये मला व्हिज्युअलायझेशन टेक्निक सांगताना त्यांनी सांगितलं होतं की तांबडा कुत्रा, गुलाबाचं फूल, 800 मारुती गाडी, त्याच्यावरती कॅरेज आणि सायकलवर बसणारा माणूस आणि 111 नंबरची गाडी. हे म्हटलं प्रॅक्टिकली आपण व्हिज्युअलायझेशन करून बघूया, आपल्या जीवनात घडतं का बघूया. त्यावेळेला कुपवाड टू सामाजिक भवन बायपास रोडपर्यंत जाईपर्यंत ह्या 5 गोष्टी मिनिमम 10 मिनिटामध्ये मी 1 मिनिटामध्ये व्हिज्युअलाइज करून 10 मिनिटात माझ्या आचरणात आल्या. मग त्यावर माझा विश्वास बसला आणि नंतर प्रवासात असताना मी बऱ्याच वेळेला अशा गोष्टी ट्रायल करतो. प्रवास 2-3 तासाचा 4 तास असतो, त्यावेळेला जाणून बुजून मी बघतो की रेक्टँग्युलर ॲक्टिव्ह सिस्टीम काम करते का, तर 100% आपण काम करते. त्यासाठी आपण आपली पॉवर वापरायला पाहिजे. अंतर्मनामध्ये आदल्या जे सबकॉन्शियस माइंडमध्ये जे रेक्टँग्युलर ॲक्टिव्ह सिस्टीम ते ॲक्टिव्ह करायला पाहिजे. आणि या गोष्टी तुम्हाला जोक्स वाटतील, मजा वाटेल, पण आम्ही आमच्या जीवनात जागा करून घेतल्या आणि अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. उत्कृष्ट मार्ग आहे अनुभव. एक्सपिरियन्स इज द बेटर दॅन द नॉलेज. मी जे सांगतोय त्याचा अनुभव घ्या. प्रत्येक गोष्टी सांगतोय त्याचा अनुभव घ्या. आणि आज जर मी कुठेही गर्दीत असू दे, तेव्हा माझी नजर फक्त मला असणाऱ्या गोष्टीवरच असते. प्रत्येक गोष्टी माझ्या रेक्टँग्युलर ॲक्टिव्ह सिस्टीममध्ये उतरल्या आहेत. माझ्या गाडीचा 7900 नंबर, कमीत कमी माझ्या 5-10 गाड्यांचा नंबर, 2 व्हीलर आणि 4 व्हीलर 7927 आहे. कारण जिथं जिथं दिसल तिथं सगळ्या गाड्या माझ्या त्याच आहेत, कारण ते रेक्टँग्युलर ॲक्टिव्ह सिस्टीममध्ये उतरलेलं आहे. पण आपोआप घटना घडत असतात. आणि समजा आपल्या घरातील आई वडिलांनी एखादी गोष्ट मागितली तरी ती गोष्ट समोरच असणार, पण आपल्याला दिसत नाही. पण त्यांना माहीत असते कुठं आहे, कोणती गोष्ट कुठे आहे. कारण त्यांचे लक्ष त्यांच्या लक्षावर असते आणि आपले लक्ष आपल्या लक्षावर नसते. आणि जर आपला गोल रेक्टँग्युलर ॲक्टिव्हमध्ये गेला, त्यानंतर रेक्टँग्युलर ॲक्टिव्ह काय आहे, मजबूत काम करते. रेक्टँग्युलर ॲक्टिव्ह सिस्टीममध्ये मार्गदर्शक क्षेपणास्त्र, गायडेड मिसाईल आहे. रेक्टँग्युलर ॲक्टिव्ह सिस्टीम म्हणजे जाळीदार सक्रिय प्रणाली. आपली रेक्टँग्युलर ॲक्टिव्ह किती रस्ता भटकू दे किंवा कितीही दूर असू दे, ते आपल्या ध्येयापर्यंत रेक्टँग्युलर ॲक्टिव्ह प्रणाली पोहोचेलच. आपल्यासाठी ब्रह्मांडाला सर्व निर्माण करायला भाग पाडेल. आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकू. अडचण हीच आहे की आपल्यापैकी 99% लोक आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाहीत, कारण ते रेक्टँग्युलर ॲक्टिव्हपर्यंत पोहोचतच नाहीत. आपण बऱ्याच वेळा बघत असेल की मार्केटमध्ये एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी जात असता आपल्याला माहीत असतं की 10-15 दुकानं जर बघितली तरी ती मिळाली नाही, तर 16-17 दुकानात असताना ती वस्तू मिळते. त्याला लक्षात येईल की प्रत्येक माणूस ज्या वस्तूबाबत बोलत असतो ती वस्तू प्रत्येक 1-2 दुकानं आड कुठं ना कुठं मिळत असते. तेवढी ॲक्टिव्ह आपली रेक्टँग्युलर सिस्टीम असते. एखादा दारुडा बघा, दारुड्याला जाऊन विचारायला दारू कुठे मिळत्या, तो इतर कुणाला मिळणार बोलणार नाही. बैलगाडी शर्यतीवाल्याचा गप्पा ग्रुप असणार, शिकारीच्या कुत्र्याचा ग्रुप सेपरेटच असणार, राजकारणी लोक करणारे वेगळाच असणार, बिझनेस करणारे वेगळाच असणार, पैशात व्यवहार करणाऱ्या लोकांचे वेगळेच असणार. कारण त्या विचाराची माणसं, त्या रेक्टँग्युलर ॲक्टिव्ह सिस्टीमची लोक त्या वेळेला त्यांना भेटत असतात. आपण ज्यावेळी एखाद्या गोष्टीबद्दल बोलू लागतो त्यावेळी ती गोष्ट आपल्या रेक्टँग्युलर ॲक्टिव्ह सिस्टीममध्ये फिक्स होत असते. त्याच्या अगोदर कितीही वेळी आपल्या समोर त्या विषयावर बोलत असतील, पण आपल्या मनात ते येत नसते. कारण रेक्टँग्युलर ॲक्टिव्ह प्रणाली, जाळीदार सक्रिय प्रणाली, जबरदस्त पॉवर आहे त्यामध्ये, आणि ही पॉवर आपल्यामध्ये उपलब्ध आहे. हे सगळं जे आहे ते मी यामध्ये रेक्टँग्युलर ॲक्टिव्हमध्ये मी शॉर्टमध्ये सांगतोय. तुम्ही पण रेक्टँग्युलर ॲक्टिव्ह सिस्टीम प्रणालीमध्ये डीपमध्ये अभ्यास करा, कारण यावर बऱ्याच जणांनी माहिती सांगितली आहे. तर रेक्टँग्युलर ॲक्टिव्ह सिस्टीम प्रणालीमध्ये वस्तू कशा जातात, तर RAS प्रणाली, रेक्टँग्युलर ॲक्टिव्ह सिस्टीम प्रणाली, वस्तू जातात की ज्यांना वेगवेगळ्या पद्धतीने रिपीट करायला पाहिजे आणि वेगवेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे. मी आज व्हिज्युअलायझेशनवरती स्पष्ट असे मार्गदर्शन करणार आहे. आम्ही लाखो रुपयावरती कधी चर्चा करत नाही, त्यावर कधी बोलत नाही. पण मित्रांनो, जोपर्यंत लाखो करोड रुपयांच्या वस्तू बघत नाही, बोलत नाही, तोपर्यंत त्या वस्तू तुमच्यापर्यंत येणार नाहीत.
आम्हाला नेमकं काय पाहिजे, तर जमीन उत्कृष्ट प्रतिम पाहिजे, त्यासाठी पैसा पाहिजे आणि ते मिळवायला पाहिजे. पैसा भगवान नाही आहे, लेकिन भगवान से कम भी नाही आहे. तर आजपर्यंत जे झाले ते झाले, पण आत्तापासून लाखो करोड रुपयाची चर्चा करायला चालू करा. आपल्या रेटेक्युलर ॲक्टिव्ह सिस्टीममध्ये लाखो करोडचे विचार टाकत जावा. आणि जोपर्यंत ते टाकत नाही तोपर्यंत विचार आपल्या आतमध्ये रेटेक्युलर RAS सिस्टीममध्ये जाणार नाहीत. तर आपण कसे लखपती करोडपती बनणार, त्यासाठी RAS मध्ये रेटेक्युलर ॲक्टिव्ह सिस्टीममध्ये आपले विचार पोचायला पाहिजेत. आणि RAS सिस्टीममध्ये आपले लाखो करोडचे विचार का जात नाहीत, तर 98 ते 99% लोक आपले विचार असतात की पैसे वाचवा. पैसे वाचल्यावर लक्ष जादा असते. आपण काय करतोय, तर एखादी वस्तू 1000 रुपयाला मिळत असेल तर त्यातील 100 रुपये कमी करण्यासाठी 1 तास घालवत असतो. तर आपला विचार असतो की 100 वाचवले तरी मोठी गोष्ट आहे. मनी सेव्ड इज मनी अर्न्स हे आपल्याला माहीत आहे. अडचण काय माहीत आहे का, की आपण 1 तास सातत्याने 100 रुपये वाचवण्यासाठी लक्ष देत नाही आहोत. तर तुम्हाला माहिती आहे की 17 सेकंद जर शुद्ध स्वच्छ विचार असेल तर आपल्यासाठी ब्रह्मांड पूर्ण विश्व 2000 तास काम करेल. तर केव्हा आपण लाखो करोड रुपयापर्यंत 1 तास विचार केला आहे का? आपण जर 1 तास लाखो करोड बाबत विचारच केला नाही तर आपल्या रेटेक्युलर ॲक्टिव्ह सिस्टीममध्ये आपला विचार गेलाच नाही. आणि जोपर्यंत रेटेक्युलर ॲक्टिव्हमध्ये करोडाचा विचार गेलाच नाही तर आपल्या शरीरामध्ये लाखो करोड मिळवण्यासाठी प्रेरणा करणारच नाही. त्यासाठी मी सांगत असतो की अगदी नसानसात पेशीमध्ये प्रत्येक गोष्ट उतरायला पाहिजे. ती यासाठीच की आपल्या रेटेक्युलर ॲक्टिव्ह प्रणाली मजबूत झाली पाहिजे. त्यासाठी लाखो करोड पाहिजे तर खुल्या मनाने विचारायला नाही, बोलायला पाहिजे. लाखो करोड पाहिजेत, यावर विचार वाणी कर्म याचा संगम झाला पाहिजे. घटना घडतात हे तर तुम्हाला माहितीच आहे. मग काय अडचण आहे, करा 17 सेकंद विचार करायला सुरुवात करा, भावना गुंतवायला आणि काम करायला. मग हवं ते तुम्हाला मिळेल. योग्य मार्गावर तुम्ही चालत राहाल तेव्हा सगळं काही भरपूर मिळेल. तुम्ही सर्वांनी मी म्हणतोय तसं म्हणा की मी करोडपती आहे, माझं घर करोड रुपयांचं आहे, मला हे सर्व पूर्ण ब्रह्मांड देत आहे. असं सारखं सातत्यानं तुम्ही आपला प्रयत्न केला पाहिजे. एखादी गोष्ट खरेदी करताना किंमत विचारायची नाही, पसंत आली की ती वस्तू घ्यायची, एवढा विचार आपला श्रीमंत व्हायला पाहिजे. गाडीची टाकी फुल करायला पाहिजे. मी माझ्या लाईफमध्ये कमीत कमी पहिलं ट्रेनिंग ज्या वेळेला 3 जानेवारी 2010 घेतलं, 10 पासून आज अखेर कधीही टाकी 100 200 500 नाही. मग मोटरसायकल असू दे, कुठली गाडी असू दे, टाकी पॅक फुल. तुम्हाला माझी विनंती राहील की आजपासून तुम्ही जे कार्यक्रमाला अटेंड आहेत त्या प्रत्येकाने जाणून बुजून टाकी फुल करा. म्हणजे तुमच्याकडे मुबलक पैसा आहे, मी श्रीमंत आहे, ही विचार भावना ब्रह्मांडाला पोचू दे. तुमच्याकडे आपोआप पैसा यायला सुरुवात होईल. 1-2 वेळा अडचण आली तर तिसऱ्या चौथ्या वेळेपासून पैसे आपोआप येत जातील. फक्त ती टाकी फुल करायला चालू करा, श्रीमंतीचे विचार करायला चालू करा. एखादी वस्तू आवडली तर घ्यायला चालू करा, त्याची किंमत बघू नका. आणि एखादी गोष्ट पाहिजे, गाडी पाहिजे तर गाडीचा शोरूममध्ये जावा, गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि त्या भावनेचा अनुभव घ्या. पण जाताना जर विचार करून जावा. शोरूममध्ये जाता भंगारवाल्याला जाऊ नका, रुबाबात जावा की जणू शोरूममध्ये एंट्री झाल्यावर सेल्समन पळत येईल आणि मॅनेजर पण पळत आला पाहिजे आणि विचारले पाहिजे, सर आपली काय सेवा करू, कोणत्या मॉडेलची गाडी दाखवू. तर आपण म्हणायला पाहिजे की सगळ्यात महागडी दाखव, किती किमतीपर्यंत पाहिजे. अरे बाबा किंमत परत बघू, मला अगोदर गाडी दाखव. गाडी बघा, गाडीचा अनुभव घ्या, लाखोंच्या गाडीचा अनुभव घ्या, चहा कॉफी घ्या आणि रुबाबात नंबर देऊन परत या. जेणेकरून आपल्या त्यावेळेच्या भावना आपल्या रेटेक्युलर ॲक्टिव्ह सिस्टीममध्ये घुसतील आणि तशी ऊर्जा ब्रह्मांड आपल्याला देईल आणि हवी ती गोष्ट आपल्या जवळ येईल. तुम्ही बघतला असाल की म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आपण त्या करू शकतो. आम्ही वापरात आणल्यानंतर माझी गाडी ज्याला आणली त्यावेळेला मी ज्या शोरूममध्ये गेलो त्या शोरूममध्ये वेलकमर तर स्वागत कक्षातून येणारच, पण मॅनेजर आले नाही, कंपनीचे मालक स्वतः उठून आले मला गाडी डिलिव्हर करण्यासाठी.
एवढी लोक मी कार्यक्रमाला घेऊन गेलो गाडी आणण्यासाठी. त्या गाडीचे फोटो 14 शोरूममध्ये लावले त्या मालकाने. कारण ते आपण वापरात आणायला पाहिजे आणि रेक्टॅंगल ॲक्टिव्ह प्रणाली कार्यरत राहणार आणि हवं ते तुम्हाला आम्हाला मिळणार. आता जरूर पैसे नसतील गाडी घेण्यासाठी, पण तुम्ही जाऊन या, तुमच्याकडे पैसे नक्की येतील. करोनाचा विचार करायला पाहिजे, करायला चालू करा. आपल्याकडे करोडोंची लाखोंची रुपये नसली तरी सुद्धा जाणून बुजून विचार करायला चालू करा. चांगल्या लोकांच्या संगतीत जावा. काल मी तुम्हाला सांगितले संगत आदत गुरु थॉट्स फिलिंग ॲक्शन सांगितले, त्याचा वापर करायचा. जे जे शिकलाय त्या वापरायला चालू करा. माझ्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आचरणात आल्या, मिळत गेल्या, तुम्हालाही मिळत जातील. तुम्ही त्या पद्धतीने वापरायला चालू करा. आणि पैसा वाचवायला प्रत्येक गोष्टी जाऊ नका. वाचवायला पाहिजे पण गरज आहे तिथं. पैसा वाचवून काय विचार करतोय, अडचणीच्या वेळी उपयोगाला येईल. पैसा वाचवा पण विचार वाचवताना काय करताय, अडचणीच्या वेळी येईल. त्यावेळेला अडचण येते, बचत करत नाही. विचार करून करा. मला पैसा फिक्स ठेवायचा आहे, कोणती वस्तू घ्यायची आहे, यावर आपण आर्थिक वर परत पुढे मी बोलत राहणार आहे. पण जाणून बुजून श्रीमंतीचे विचार करण्याचे चालू करा आणि तसे जीवन जगायला चालू करा. ब्रह्मांड म्हणेल तथास्तु. 5 स्टार हॉटेलमध्ये जावा, 500 रुपयाचा चहा प्या, पिऊन या. चांगल्या चांगल्या स्टँडर्ड हॉटेलमध्ये जावा. मी 21-22च्या दरम्यान मी ताज हॉटेलमध्ये राहून आलो. तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये जावा, चांगल्या ठिकाणी जावा, अनुभव घ्या, काय तिथली कंडिशन आहे ते महत्त्वाचं आहे. श्रीमंतीचा अनुभव घ्या. तोलमोल पाहिजे पण जिथे आपले मोल झाले नाही पाहिजे हे बी महत्त्वाचं आहे. आपली किंमत घसरू नये याची काळजी घ्या. प्रत्येक वेळा डिस्काउंट घेण्यापेक्षा एक्स्ट्रा देणे सुरुवात करा. श्रीमंत आहे, टिप दिल्यासारखे ज्यादा द्यायला सुरुवात करा. 99% लोक बचत करतात. बचत करा पण बचत करण्याच्या नादात मोठ्या गोष्टीची संधी गमावू नका. 40, 50, 100 कोटी मिळवण्यासाठी आपली बुद्धी वापरा. आपण लाखो करोड मिळवत नाही कारण आपण त्यावर बोलत नाही. तर बोलायला सुरुवात करा. फेक इट मेक इट. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत बोलत राहा. हा प्रोग्राम चालू आहे, ही ब्रह्मांडाची लीला आहे. कारण तुम्ही आम्ही समृद्ध झाले पाहिजे, त्यासाठी ब्रह्मांडाची लीला आहे. त्यासाठी लाखो करोडची विचार करणार नाही तोपर्यंत आपल्या खात्यात येणार नाहीत. बँक बॅलन्स पहिला डोक्यात बनायला पाहिजे, तेव्हा आपल्या अकाउंटमध्ये जमा होतो. आपण पाहिलं आहे की पैसा आल्यावरती पैसा पूर्ण ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. त्यासाठी मोठे विचार करा, ऊर्जा वाढवा आणि सर्व काही तुम्हाला भरपूर मिळवा. आणि आपले विचारच आपणाला करोडपती बनवेल. त्यासाठी तुम्ही आम्ही समृद्ध असाल. लहान मुलांची बघा स्वप्न भरपूर असतात, पण माणसांची लहान मुलांना एकच सांगितले जाते, शाळेत जावा, चांगले मार्क्स मिळवा. मुलांना वाटते मी उड्या मारायला पाहिजे, आकाशात उडायला पाहिजे, लाखो करोडांच्या अरबपतीची भाषा बोलायला पाहिजे. पण त्या मुलांना आपण सांगतो तू एकच काम कर, अभ्यास कर, चांगले मार्क्स मिळव, बाकी जाऊ दे खड्ड्यात. चांगला विचार करायला शिकवायला पाहिजे. आणि मुलाच्या बद्दल आपण नकारात्मक बोलून त्या मुलांना नकारात्मक बनवत असतो. तर चांगले बोलायला सुरुवात करा. रेक्टॅंगल ॲक्टिव्हिटीमध्ये चांगल्या गोष्टी जायला पाहिजेत. त्यासाठी पॉवर वाढते. आपल्या RAS सिस्टीममध्ये सगळ्या गोष्टी जायला पाहिजे. तुम्हाला घर पाहिजे, गाडी पाहिजे, पैसा पाहिजे, सगळं मिळू शकतं. जे काय पाहिजे ते मिळू शकतं. त्यासाठी सगळं करायला सुरुवात करा. तर पैसा द्या आणि सगळे विचार ब्रह्मांडात सोडून द्या. समजा एखाद्या माणसाला तुम्ही 10,000 दिले आहेत आणि ज्याला दिले आहेत त्याला सारखे 100 वेळा मागत असाल, दे 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 पैसे मागायला पाहिजे. दिले म्हणजे मागायला पाहिजे जरूर. पण अडचण काय, जर एखाद्याने पैसे दिले नाहीत तर आपले मन विचलित होणे आणि आपली नकारात्मक होते. तर या पैशासाठी नाराज होता कामा नये. त्यासाठी रात्रदिवस नाराज होऊ नका. त्याच्याबद्दल वाईट वंगाळ बोलणे, शिवा देणे, चुकीचे बोलणे, त्या वेळी आपण आपल्या अंतर्मनामध्ये काय जातंय, रेक्टॅंगल ॲक्टिव्हिटीमध्ये काय जातंय हे बघा. रेक्टॅंगल ॲक्टिव्हिटीमध्ये 10,000ची निगेटिव्ह ऊर्जा गेली तर लाखो करोड कसे मिळणार. त्यासाठी विचार करून बोला. बोलून विचार करण्यापेक्षा चांगले हे अगदी मनापासून ऐका आणि सलग कार्यक्रम ऐका. सर्व काही प्रश्नांची तुम्हाला उत्तर मिळत जातील. शांत सगळ्या गोष्टी समजून घ्या.
आणि रेक्टँग्युलर ॲक्टिव्ह सिस्टीममध्ये टाकण्यासाठी महत्त्वाच्या 3 पद्धती ज्या आहेत, या तिन्ही पद्धतीत तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. पहिली प्रोसिजर आहे क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन. क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन. काही जणांचा विचार असतो की बाहेर कमवा आणि खर्च करा, माइंडसेट श्रीमंती पाहिजे. व्हिज्युअलायझेशन महत्त्वपूर्ण नियम आहेत. नियम सोडून कल्पनाचित्र निर्माण केले तर कल्पनाचित्र व्हिज्युअलायझेशन तयार होणार नाही. त्यासाठी नियमात बसून करा. पहिला नियम आहे बी क्लिअर. मी नेमकं काय कल्पनाचित्र निर्माण करायचे आहे. समजा घर पाहिजे, किती स्क्वेअर फूट, कोणत्या शहरात, किती रुपयाचे पाहिजे, किती दिवसात, कोणत्या तारखेला पाहिजे, ते अगदी स्पष्ट लिहायला पाहिजे. ॲब्सोल्युटली क्लिअरिटी पाहिजे. दुसरं, नॉर्थ डायरेक्शनला बसायला पाहिजे. जास्तीत जास्त करून उत्तर दिशेला तोंड करून व्हिज्युअलायझेशनसाठी बसायला पाहिजे. उत्तर दिशेला कुबेराचा खजाना आहे असं म्हटलं जातं. पैशासाठी लागणारा जो सूर्यप्रकाश आहे रेड कलरमध्ये आहे, उत्तर दिशेकडून येत असतो. त्यासाठी उत्तरकडे तोंड करून बसायला पाहिजे. पैशासाठी आपल्या शरीरातील बेसिक चक्र महत्त्वाचे आहे. बेसिक चक्र, थर्ड आय, गळ्याचे चक्र, हृदयाचे चक्र, पोटाचे चक्र, मूलाधार चक्र. पैशासाठी मूलाधार चक्र तर सुद्धा महत्त्वाचे आहे. त्यासाठी सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये मूलाधार चक्रात रेड कलर पाहिजे. आपल्या शरीरामध्ये सगळं मजबूत पाहिजे असेल तर रेड कलर टाकायला पाहिजे. महत्त्वाचं आहे. धाडसाचे ते प्रतीक आहे. आणि तिसरी गोष्ट मॅनिफेस्टिंग मुद्रा, प्रकटीकरण मुद्रा. साधू संन्यासी जशी मुद्रा करून बसतात तसे बसायचे आपण. वेगवेगळ्या मुद्रा आहेत त्यामध्ये. आणि या वेगवेगळ्या मुद्रांचा वापर करून सिद्धांतावरती काम करीत असतात आपण साधू संत. आपल्याला आपल्या जीवनात हव्या त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्यासाठी मॅनिफेस्ट मुद्रा महत्त्वाची आहे. प्रकट मुद्रा, मॅनिफेस्ट मुद्रा म्हणजे नेमकं काय तर दोन्ही हाताच्या मधलं बोट त्याला अंगठ्याने आतील बाजूने टच करायचे आणि हात वरच्या बाजूने करायचे आहेत. कधी खाली करायचे नाही. हात समोर पाहिजेत. प्रकटीकरण मुद्रेचा वापर करून कल्पनाचित्र निर्माण करा. ही मुद्रा प्राणी हिलिंगमध्ये शिकवली जाते. मी 1-2 बेसिक कोर्स त्याचे केलेत. बाकी पुढे भरपूर ट्रेनिंग आहेत पण ते मी केले नाहीत. कारण का लर्निंग महत्त्वाचे आहे अर्निंगसाठी. मागच्या बाबतीत मी त्याचा वापर करून भरपूर गोष्टी मिळवल्या आहेत. त्यासाठी प्रकट मुद्रेचा तुम्ही वापर करायला चालू करा. चौथी गोष्ट फिलिंग अँड इमोशन. भावना त्यामध्ये गुंतवा. मग 10 लाख रुपये पाहिजेत किंवा कोटी रुपये पाहिजेत किंवा 10 कोटी पाहिजेत, त्यामध्ये भावना पहिली गुंतली पाहिजे. इमोशन्स त्यात गुंतल्या पाहिजेत. आणि महत्त्वाची गोष्ट 5वी प्रेझेंट कंटिन्यू टेन्समध्ये, चालू वर्तमान काळामध्ये जणू काही ही घटना आत्ता सध्या घडत आहे असे कल्पनाचित्र निर्माण करायचे आहे. हे करण्यासाठी हास्य निर्माण करायला पाहिजे. जेव्हा हवी ती गोष्ट मिळाल्याबद्दल आपल्या भावना असतात त्या भावना निर्माण करा आणि त्या गोष्टी आपल्या जीवनात अगदी आत्ता घडत आहेत असे कल्पनाचित्र निर्माण करायला पाहिजे. जसे की मी 100 कोटी मिळवत आहे आणि ही सेलिब्रेशन पार्टी, आनंदोत्सव पार्टी घरी ठेवली आहे आणि माझे मित्र, माझे पाहुणे, घरचे आणि तुम्ही सर्वजण त्या पार्टीमध्ये आहात. मला प्रत्यक्ष भेटून धन्यवाद देतात, आभार व्यक्त करतात, चांगल्या जेवणाचा मनमुराद स्वाद घेतात. त्यामध्ये श्रीखंड, बासुंदी, पुरी 100 पदार्थ जेवणामध्ये ठेवले आहेत. वेगवेगळे काउंटर लागले आहेत. हवे ते घेऊन खाऊ शकता अशी व्यवस्था आहे. अशी भावना निर्माण करायला पाहिजे. बॉडी, ऊर्जा, चेहरा हसरा पाहिजे. नाहीतर कायम कोणतरी गेल्यागत चेहरा करून बसला असता किंवा मार्केटमध्ये फिरत असता बघा. मार्केटमध्ये फिरताना बघा की ज्या व्यापाराच्या चेहऱ्यावर हास्य आहे त्याचा व्यापार भरपूर आहे. आणि जे लोक कोणाला तर घाटावर पोचून आल्यावर चेहरा करून बसलेले असतात त्यांचा व्यापार करतात बघा. ते काय ओरडत असतात, धंदा नाही, गिराईक नाही. अरे बाबा, त्यासाठी काहीतरी कर, शिक, तुझ्यात बदल कर, दुनिया तुझ्यासाठी बदलेल. बघा उद्यापासून तुमच्यामध्ये फरक दिसतोय का नाही. त्यासाठी आपण कायम हसतमुख राहून कल्पनाचित्र निर्माण करायला पाहिजेत. ज्यांनी कोटीने मिळवले आहेत त्यांना भेटा, त्यांना काय केले आहे ती माहिती घ्या. त्यांनी जे केले ते तुम्ही करा. तुम्ही हवं ते मिळवू शकता. कल्पनाचित्र निर्माण करून. 6वी गोष्ट आहे फिक्स अ प्लेस. एका जागेवर बसा.
ज्या जागेवर आपण बसतो त्या जागेची ऊर्जा वाढत असते. त्यासाठी एकाच जागेवर बसण्याचा प्रयत्न करा. समजा प्रवासात असाल, पाहुण्या पैशात गेला असाल, सारखं बाहेर जात असाल तर जागा बदलली तरी चालते, पण प्रथम प्राधान्य द्या की एकाच जागेवर बसण्याचा प्रयत्न करा. तर त्या कशासाठी, तर मंदिरात गेल्यावर किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यावर आपली ऊर्जा उंचत असते, त्यासाठी एका जागेवर बसा. आणि त्या जागेवर बसल्या बसल्या आपण कल्पनाचित्र निर्माण करायला सुरुवात करू शकतो. जसे की बघा, 9 वाजता जर प्रत्येकाला जेवायची सवय असेल तर त्याच्या अगोदर 5 मिनिटं प्रत्येकाला भूक लागते. भूक नसेल तरी सुद्धा 9 वाजले म्हटले की भूक लागते. हे फिक्स बाबतीत घडत असतं, म्हणून फिक्स जागा पाहिजे. सात्विक असं आहे फिक्स टायमिंग. कोणते एक फिक्स टायमिंग बनवा, सकाळी किंवा संध्याकाळी करायला पाहिजे, केव्हाही करा. तुम्हाला जी योग्य वेळ वाटते ती करा, फिक्स करा. जसे की मी स्वतः करतो, सकाळी 5:55, 11:11, 1:11, 3:33, 5:55. यावेळी जर कल्पनाचित्र व्हिज्युअलाइज केलं तर ज्यादा ताळमेळ ब्रह्मांडाने आपण यात बसतो, यात राहील, यासाठी मी या वेळेला महत्त्व आहे. मग बाकी 2, 22, 4, 44 किंवा इतरही आहे, पण हे 5:55 ते 5:55 हे ज्यादा महत्त्वाचं आहे. त्यावरती करा तुम्ही व्हिज्युअलायझेशन. मी माझ्या मोबाईलमध्येच अलार्म लावून ठेवलं, कित्येक जणांनी बघितलं असेल, कारण मला याचा 1000 पटीने फायदा झाला आहे. पूर्ण माहिती घेऊन कल्पनाचित्र निर्माण करा, तुम्हालाही त्याचा फायदा होईल. 8वी गोष्ट आहे, सकाळी उठल्या उठल्या करा. झोपेतून उठल्या उठल्या किंवा झोपण्यापूर्वी. अल्पा अवस्थेत आपण असतो त्यावेळी सबकॉन्शियस माइंड, अंतर्मन भरपूर कार्यरत असतं आणि बाह्यमन हे आळशी असतं. अशा वेळेला 1-2 मिनिटं व्हिज्युअलायझेशन कल्पनाचित्र निर्माण करायला पाहिजे. आपल्या अंतर्मनात डायरेक्ट कमांड जात असते, त्यामुळं बाह्यमन म्हणजे चौकीदार झोपलाय तोपर्यंत कार्यक्रम करायला पाहिजे. आपल्या अंतर्मनाला कल्पनाचित्र देऊन करून घ्यायला पाहिजे. किंवा रात्री झोपण्यापूर्वी 1 तास किंवा झोपून उठल्यावर 1 तास, त्याला गोल्डन आवर म्हटलं जातं. त्या गोल्डन आवरमध्ये व्हिज्युअलायझेशन अल्फा लेवल असतो, त्यावेळेला आपण व्हिज्युअलायझेशन चांगल्या पद्धतीने कल्पनाचित्र निर्माण करू शकतो. 9वी गोष्ट आहे, रीड द गोल्स, रिॲक्टिव्ह युअर गोल्स विदिन एनर्जेटिक. तुम्ही ते गोल ध्येय वाचायला पाहिजेत, पूर्ण ऊर्जावान होऊन ॲक्टिंग करून म्हणायला पाहिजे. घडत आहे अशी कंडिशन करायला पाहिजे. दिवसात कमी 4-5 वेळा तर करायला पाहिजे. दिवसात 2 वेळा 3 वेळा, एकदा जरी झाले तरी चालेल, पण ध्येय पूर्ण पाहिजे. ध्येयासाठी कल्पनाचित्र निर्माण करायला पाहिजे. मिनिमम 17 सेकंद करा, 34 सेकंद, 64 मिनिटं, 64 सेकंद करा, कितीही करा, पण हे करा. आणि आपण आपल्या कामात रात्रंदिवस जरी कामात असला तर आपणाला यश मिळेल. ते यश बघून परमात्मा सुद्धा म्हणेल, काय मी माणूस किती कर्तृत्व संपन्न बनवला आहे, कार्य तत्पर आहे, आणि तुम्हाला म्हणेल माझे तुझ्या प्रेम, आय लव्ह यू. या गोष्टी कल्पनाचित्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. आपण दिवसभरामध्ये काय निर्माण करतो यावर लक्ष आम्ही दिलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. जे चांगले आहे ते घ्या, वाईट आहे ते सोडून द्या. या कार्यक्रमामुळे प्रत्येकाच्या जीवनात बदल घडेल याची मी तुम्हाला 1001% खात्री देतो. या ज्ञानाचा वापर करायला सुरुवात करा. आणि हे करीत असताना तुमचे जीवन बदलण्यासाठी 10 गोष्टींचा वापर करा. या 9 सांगितल्यात, ह्या गोष्टींचा वापर तुम्ही केला तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हव्या त्या घटना कल्पनाचित्र निर्माण करून श्रीमंतीचा विचार करण्याची जादू घडवू शकता. थँक्यू. व्हिज्युअलायझेशन कसे करावयाचे यावरती माता इथून पुढे मी शिकवणार आहे. जे पेरणार तेच उगवणार, हे आपण बऱ्याच वेळा ऐकलं आहे, आपण वाचले बी असेल, पण खरोखरच बरोबर आहे. काही गोष्टी आपल्याला दिसतात, आंब्याचे बी टाकले तर आंबे उगवतात, अशा आपल्या आशा पूर्ण होत असतात. आंब्याचे बीज पेरले यावर लक्ष आहे, सूर्यप्रकाश मिळतोय यावरही लक्ष आहे, अंकुर फुटून येतोय, झाडवर येतोय, पाने येतात, पाने दिसतात, त्याला लक्षात येतं की आंब्याचे झाड आहे. किंवा मोठे झाड झाल्यावर लक्षात येते पाने आंब्यासारखी दिसायला लागली की आंबे लागत आहेत. मग आपण समजतो आंबे लागले, हे सगळं माहीत आहे. पण आपल्या जीवनात नेमकं कोणते बी पेरत आहे हे आपणाला माहीतच नाही.
केव्हा कोणते बी आपण रात्र दिवसभर पेरतोय, पेरला हे आपल्याला माहीत नसते. किती वेळा नकारात्मक राहिलोय, किती सकारात्मक राहिलोय, केव्हा कोणते बी टाकले माहीत नसते. म्हणून जाणून बुजून चांगले बी टाकायला सुरुवात करा. मी दिवसभरात चांगले बीज टाकतोय, तुम्हीही टाकायला चालू करा. दुसऱ्याच्या भल्याचा विचार केल्याशिवाय आपलं भलं होऊ शकत नाही. भूमिकाला एक मुलगी होती की तिने वयाच्या 22व्या वर्षी 7 PhD केल्या. मग क्रिस्टल हिलिंग असू दे, मास्टर की असू दे, रेकी असू दे, न्यूमरोलॉजी असू दे, लोकांची पर्सनॅलिटी मास्टर असू दे, कोचिंगमध्ये असू दे, मेडिटेशनमध्ये मास्टर असू दे, त्या सगळ्या व्यक्तिमत्व विकासामध्ये ज्याचा विचार करणार तेच मिळवणार. तिनं सांगितलं की मी माझ्या आकर्षणाच्या सिद्धांतावरती विश्वास आहे. मी जेव्हा लहान होते, भूमिकाला काय सांगते, मी जेव्हा लहान होते तेव्हा माझे वडील मला पान खायला पानपट्टीवर नेत असत. आमच्या घराची शेजारी एक पानवाला आहे की त्याने वर्ल्ड रेकॉर्ड मिळाले होते त्यांना. एक पान दिले की 1 घंटा वाजवत असते, त्यामुळे त्याला एक पान दिले की 1 घंटा वाजवत असे, त्यामुळे त्याला घंटा पानवाला म्हणत असत. आणि मी जेव्हा तिथे गेले तेव्हा एक सर्टिफिकेट बघितले, ते वर्ल्ड रेकॉर्डचे होते, सर्टिफिकेट होतं. मी घरी आले, मी आईला म्हणाले मला हे पाहिजे. एक वही घेतली आणि त्यात लिहून ठेवले मलाही वर्ल्ड रेकॉर्ड करायचे आहे. आणि ज्यावेळेला वर्ल्ड रेकॉर्ड करते, जे लिहिले तेव्हा वर्ल्ड रेकॉर्ड बनले. लिहिल्यामुळे, विचार केल्यामुळे, व्हिज्युअलायझेशन केल्यामुळे सर्व घटना घडतात हे त्या मुलीला माहीत होते. आणि तिनं ते करण्यासाठी तिनं कष्टसुद्धा केले. आत्तापर्यंत तिच्या नावावरती 75 रेकॉर्ड आहेत, भूमिका गालाच्या नावावरती. असे कितीतरी तुम्हाला उदाहरण देता येतील. आपण आजपासून शक्य वाटणार नाही, तुम्हाला चेष्टा वाटत असेल, पण मी तुम्हाला सांगून समजणार नाही असं समजेल. जसे जसे आपण शिकत जाऊ तशी तशी आपली प्रगती होत जाईल. त्यासाठी 14-15 वर्षे कष्ट करायला पाहिजे. मी केले, तुम्ही करू शकता. आणि ब्रह्मांड तुम्हाला जे मागेल ते देत असते. फक्त त्यासाठी तुमचा आणि ब्रह्मांडाचा ताळमेळ बसायला हवा. ऊर्जा लेवलला काम करून ब्रह्मांडाला ट्यून होऊन तेव्हा हवं ते मिळेल. पळी देऊन तुम्हाला ब्रह्मांड मिठी मारे प्रत्येक गोष्ट मिळेल. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, आसमां को धरती पर लाने वाला चाहिए. उठती है दुनिया उठाने वाला चाहिए, धरती को आसमां को मिलाने वाला चाहिए. मी आणि तुम्ही एक नाही, अशा भरपूर कमांड देऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारे आपण करू शकतो. बघा, 3 वर्षाचा मुलगा सुद्धा भगवद्गीता वाचतो, कारण संस्काराचा परिणाम असतो, वातावरणाचा फरक असतो. आपण त्या वातावरणात जातच नाही. परमेश्वर आणि परमेश्वराला दोष देण्याची गरज नाही. प्रत्येकाने प्रत्येकाजवळ एक प्रकारचे लोक राहत असतात. प्रत्येक जण, प्रत्येकाचा देश एकच आहे, प्रत्येक जण रीतिरिवाज सुद्धा एकच आहेत. एकसारखंच वातावरण आहे. तिथं भांडण तंटा असतो, दंगा असतो, मस्ती असतो, सगळं असतं. प्रत्येक माणसाला अडचण आहेत. काम करण्यासाठी त्याला फक्त एकच कारण पाहिजे. कारण एखादं काम करण्यासाठी एकच कारण असतं, पण न करण्यासाठी 1000 कारणे देऊ शकतो. कारण आणि परिणाम, ॲक्शन आणि रिॲक्शन, रिझन हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला मोठं होण्यासाठी काहीतरी मोठं कारण शोधा, घटना घडेल. कारण मी एका प्रोग्राममध्ये होतो आणि त्या प्रोग्राममध्ये एक महिला आली होती. त्या महिलेला त्याची प्रतिक्रिया ऐकत असताना तिच्या प्रतिक्रिया दिल्यानं तिने सांगितलं की गेली मी 4-5 वर्षे कॅन्सरच्या आजाराने मी आजारी आहे, पण माझी मुलं लहान असल्यामुळे मला कॅन्सरमध्ये मरून चालणार नाही किंवा माझा मृत्यू होऊन चालला, माझ्या मुलाबाळाचं कोण बघणार. तिनं मुलांचं कारण पुढं केलं आणि ती आनंदी राहायला सुरुवात केली. आणि तिनं 4 ते 5 वर्षामध्ये आनंदी राहिल्यामुळे तिचा कॅन्सर बरा झाला. ते कॅन्सर बरा होण्याच्या पाठीमागे रिझन काय होतं? त्याची मुलं, त्याच्या मुलाबाळासाठी जगायचं होतं, हे रिझन तिने दिलं. तसं तुम्हाला पैसे मिळवायचे आहे, तुमचा उद्योगधंदा वाढवायचा आहे, तुमच्यामध्ये प्रगती करायची आहे, तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही रिझन द्या, तुम्ही कारण द्या. यासाठी मला करायचं आहे, हे कारण द्या, तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मिळू शकता. कारण तिनं ते करत असताना हिलिंग करून घेतलं. यू कॅन हील युअर लाईफ
हे पुस्तक तिनं वाचलं, त्यानंतर हिल हा पिक्चर बघितला आणि हे बघितलं वापरात आणलं तर तिच्यामध्ये बदल घडला. तुम्हाला सुद्धा तुमच्यामध्ये पाहिजे त्या गोष्टी बदल करू शकता. सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहेत, तुम्ही करायला पाहिजे. आपण आपल्या प्रत्येक माणसाने 1000 लाखो लोकांना प्रोत्साहन करू शकतो. आपण का हारायची मानसिकता ठेवायची? आपण जिंकायची मानसिकता ठेवायला पाहिजे. प्रत्येक माणसामध्ये एक हारायची आणि एक जिंकायची मानसिकता असते, तर आपण जाणून बुजून जिंकायची मानसिकता ठेवायला पाहिजे. विक्टर मेंटॅलिटी ठेवायला पाहिजे. विक्टिम नाही, विक्टर मेंटॅलिटी ठेवायला पाहिजे तुम्ही. आम्ही तुमचे जर जिंकायची मानसिकता ठेवली तर जीवन चांगले होईल. यातील 99% लोक जिंकायची मानसिकता ठेवतच नाही, हारायची मानसिकता ठेवत असतात. मग कसं शक्य आहे? जिंकायची मानसिकता ठेवा आणि मी बोलतोय त्यावरती विश्वास ठेवा. तुम्ही सर्व काही मिळवू शकाल. तुम्ही हारणारे नाही तर जिंकणारे आहेत. सरकारी नोकरी करू की खाजगी नोकरी करू, जिंकणारे हे निर्णय घेतात आणि कामाला लागतात. खाजगी नोकरी करायची तर टॉप मोस्टची करा. मॅनेजर, सीईओ, कोऑर्डिनेटर वेगळं टॉप मोस्ट करायला चालू करा. निर्णय घेणार तो निर्णय घ्या. योग्य निर्णय, घेतलेला निर्णय योग्य कसं करायचे तुमच्या हातात आहे. तुम्ही जो भी निर्णय घेणार योग्यच घेणार, पण त्याच निर्णय घेण्यासाठी 1000% त्यात जीवन लावायला पाहिजे. निर्णय घ्या, मार्ग आपोआप मिळत असतो. आणि निर्णय कोणताही घ्या, पण आत्ताच घ्या. टेक युअर डिसिजन नाऊ. जो भी निर्णय घ्यायचा आहे तो आत्ता घ्या. आणि निर्णय घ्यायला सुद्धा मोठ्या अडचणी असतात, कन्फ्युजन आहे. निर्णय बरोबर घ्यायचा का? निर्णय घ्या. निर्णय घ्यायचा, निर्णय घ्या आणि कामाला लागा. निर्णय कसा योग्य बनवायचा त्यासाठी कसं करा. प्रत्येक निर्णय बरोबर करायचा आहे. तो निर्णय बरोबर करण्यासाठी रात्रंदिवस काम करायला पाहिजे. अभ्यास करायचा आहे तर करायला चालू करा. अभ्यास करत राहिले पाहिजे 10 तास, 12 तास, 14 तास यश मिळवण्यासाठी. यश तुम्हाला पाहिजे तर सर्व दुनिया तुम्हाला मदत करेल आणि म्हणेल तुला तुझ्यासारखा तूच आहेस. आपणाला जे आवडते, आपल्या जीवापेक्षा यश महत्त्वाचे असावे, ते आपणाला आवडायला पाहिजे. कामाला पूजा, जे काम करतोय त्यावरती लक्ष द्या. वर्क इज वर्शिप. योग्य असेच काम पाहिजे आणि यासाठी सगळं सर्वस्व लावायला पाहिजे. तुम्ही हे कार्यक्रम सातत्यानं करायला चालू करा. सगळ्या गोष्टी योग्य वेळेला योग्य घडत जातील. तुम्ही पात्र हे प्रत्येक काम प्रत्येकाने प्रामाणिकपणे करायला पाहिजे. मी तुम्हाला एक खात्री देतो की हे सर्व प्रोग्राम जर अटेंड केला, प्रामाणिकपणे केला, तर तुम्हाला सर्व काही मिळवून देईल. हे केल्यामुळं माझ्या जीवनामध्ये मला नाव, प्रसिद्धी, प्रेम, दुनियातील प्रत्येक गोष्ट मिळत असते. तुम्हाला मिळेल. त्यामुळं कर्म श्रेष्ठ आहे. प्रत्येक कामात आपल्याला प्रेम झाले पाहिजे की त्या कामावरती त्या कामाची नशा चढली पाहिजे. आपण ज्या क्षेत्रात काम करू ते काम योग्य प्रामाणिक असेल तर आपण हव्या त्या उंचीवर पोहोचू शकतो. त्यासाठी मेडिटेशन, व्हिज्युअलायझेशन या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. आणि हे करण्यासाठी शॉर्टकट नाही, 2च मार्ग आहेत त्यासाठी. भाग लो या भाग लो. भाग लो या भाग लो. एक तर आतमध्ये या नाही तर पळून जावा. 2च पर्याय आहेत. आणि जे आपण काम करणार आहे ते पूर्ण मनापासून काम करा. याच्याशिवाय कोणताही विचार किंवा लक्षात तुमच्या आमच्या आले नाही पाहिजे. आता हे मी काम करत असताना मला कोणतीही अडचण नाही किंवा बोर होत नाही. माझे परमेश्वराचे काम आहे असं समजून मी काम करतोय. जास्तीत जास्त चांगले करीत आहे. कारण परमेश्वराला सुद्धा वाटलं असेल की काय माणूस निर्माण केला असं वाटलं पाहिजे. काय निर्मिती आहे. आपले काम करताना जगाने आपल्याला बघायला पाहिजे हा एवढे चांगले काम करू शकतोय. जगामध्ये लोकांनाही तुमच्याकडे बघून इच्छा निर्माण झाली पाहिजे. एवढे कष्ट केले पाहिजे तुम्ही आम्ही सुद्धा. ह्याच गोष्टी सकारात्मकता नकारात्मकता विचार न करता काम करायला पाहिजे. आपण जर जबरदस्त काम करून चांगली बुद्धी आणली निर्माण होईल आणि आपण परमेश्वर बनाल. आणि स्वच्छ काम करीत असताना कुणीही आपली स्पर्धा करायची, कोणी करू दे, आपण त्याच्यावर करायची गरज नाही.
जीवनात काहीही घडू शकतं. जो आज पुढे आहे तो मागे येऊ शकतो आणि जो आज मागे आहे तो बी पुढे जाऊ शकतो. ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे. ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे. अशा गोष्टीला निवडा की जी गोष्ट तुम्हाला मनापासून आवडते ती गोष्ट करा. त्याच्यामध्ये एवढे गुंतून जावा की कामावरती वेळ काळ ताण भूक भान हरपले राहिले पाहिजे. 12 तास 14 तास काम करा. खेळात सुद्धा ज्यांनी ज्यांनी कष्ट केले, विराट कोहलीने बघा 12 तास क्रिकेट खेळला आणि शतक मारलं, तरी सुद्धा 8 तास मैदानात रना काढून सुद्धा परत जिमला तो गेला होता. कोचने विचारलं त्याला की एवढं कष्ट करून सुद्धा जिमला का आलायस, तर तो म्हटला मला आळस आला नाही, मला आळस आला नाही. अरे तू वेडा आहेस का? 8 तास घाम गाळून सुद्धा कशाला जिम मध्ये येतोयस? विराट कोहली म्हणतो मी थकलो नाही, मला आळस आला नाही. तर मित्रांनो, सहजासहजी कोण चॅम्पियन बनत नाही. त्यांना विचारलं की स्वीट खाऊन किती वर्ष झाली? तो मला वयाच्या 14 वर्षी खाल्ली होती. आता केव्हा खाणार? तर क्रिकेटमधून रिटायर झाल्यानंतर खाणार म्हणून सांगितलं. असंच कोण चॅम्पियन बनत नाही. त्यासाठी कष्ट करायला पाहिजे. हे तुम्हाला कित्येक उदाहरण देता येईल आपणाला. तुम्ही आम्ही सुद्धा सर्व काही करू शकतो, मिळवू शकतो. सचिन तेंडुलकर, त्याला काय 2-4 हात आहेत काय? 2च हात 2च पाय आहेत. आपणाला बी तेवढंच आहे. त्याला 2 डोळे, आपणाला 2 डोळे आहे, आपणालाही 2च आहेत. दुनियामध्ये ज्यांनी गुणी मोठे केले आहे त्यांच्या जवळ 2च डोळे होते, एकच जीव होता, एकच बुद्धी आहे. कोण फरक आहे 4 फूट 5 फूट 6 फूट असेल याचाही फरक पडत नाही मित्रांनो. एक तरी भागलो या भागलो. प्रत्येक गोष्ट मनापासून करायला सुरुवात करा. मनापासून हा कार्यक्रम तुम्ही करायला पाहिजे. होमवर्क केलं नाही, का केलं नाही याची तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारा. माझ्या तोंडातून अपशब्द गेला तर तुम्हाला वाईट वाटेल, पण मी बोलणार नाही. तुम्हाला किती गरज आहे, किती कष्ट करायची गरज आहे याची जाणीव तुम्हाला व्हायला पाहिजे. हे कार्यक्रम फुकट लावलाय म्हणून टंगळमंगळ करू नका. कुकर लावून दूध तापले का बघत जेवण खाणं चालू आहे, दंगा चालू आहे, मस्ती चालू आहे, भांडी घासणं चालू आहे, घराला फोन लावलाय, फोनवर गप्पा चालू आहेत. जेवला का, राहिला का, भांडी घासली का नाही, जेवला, धुणं पाणी झालं का नाही, कसं चाललंय, कोण आलतं कोण गेलतं. तर व्हेरी इम्पॉर्टंट फोन असेल तरच घ्या, इतर वेळा घेऊ नका. तासा दीड तासानं काही फरक पडत नाही. एवढं सिरियस तुम्ही घ्यायला पाहिजे. एखादा अधिकारी बनायचं असेल तर त्या अधिकारी बनण्यासाठी जे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. त्यामुळे जाणून बुजून तुम्ही ह्या गोष्टी करायला चालू करा. लक्ष द्या. ज्या गोष्टी करायला जी किंमत द्यायला पाहिजे ती किंमत दिली पाहिजे, ते द्यायला तुम्ही आम्ही चालू करा. आणि स्वयंसूचना सुद्धा घ्यायला पाहिजे. आणि मी आतापर्यंत ज्या गोष्टी केल्या त्या मनापासून केल्या म्हणून आमच्या जीवनामध्ये भरपूर प्रगती झाली. मित्रांनो, तुम्हाला आकर्षण सिद्धांत समजून सांगितलं. व्हिज्युअलायझेशन म्हणजे गेम ऑफ एनर्जी. बी पॉझिटिव्ह इट. यश मिळण्यासाठी एकच कारण पाहिजे. 1000 कारणे आहेत यशस्वी न होण्याची. मी यशस्वी होत नाही, पैसा नाही, जबाबदारी खूप आहे, घरचे सहकार्य करीत नाही, बरीच कारणे सांगत अडचणी सांगता येतात. पण यशस्वी नाही एकच कारण आहे, ते म्हणजे आपले आई वडील, देश, क्रांतिकारी. यापैकी कोणालाही निवडा, कारण द्या. आपल्या मुलामुळा कारण द्या. आणि गरीब माणसांचा चेहरा आठवा, आपल्या आई वडिलांचा गरीब चेहरा आठवा. आणि असे काहीतरी करा की तुमच्यामुळे दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे. मी माझ्या आई वडिलांसाठी करतोय, घरच्या दारीसाठी करतोय. तुम्ही तुमची जबाबदारी घ्या, रात्रदिवस कष्ट करायला. आणि तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्यात गुंतवा, त्याचा फायदा घ्या. तुमची आवड कशात आहे ते पहिले शोधा. ज्यात आवड आहे त्या गोष्टी बी टाका. रात्रंदिवस तोच विचार कराल, भरपूर तुम्हाला यश मिळेल. आणि जो भी करो कमाल का करो. हो जा लीडर, बन जा लीडर. क्यों करता है दुनिया की फिकर. दुनियाची फिकर करू नका. लीडर बनायचं आहे, लीडर बनायचं आहे. भीती घ्यायची नाही कशाची. लीड करायचं आहे, पुढे होऊन करायचं आहे. तुम्हाला ज्या काही गोष्टी पाहिजे त्या करू शकता. व्हिज्युअलायझेशन एक किंवा एकापेक्षा जादा जर करायचे असतील तरी सुद्धा आपण गोल कसे लिहायला पाहिजे तर करायचं आहे. एखाद्या वेळेला घर, कार, IAS अधिकारी, परदेश दौरा, ह्या गोष्टी वेगवेगळ्या लिहायला पाहिजेत का? तर त्या एकत्र जर लिहिल्या तरी सुद्धा चालतात. पण फिक्समध्ये टाईप करून लिहून एकत्र घ्यायला पाहिजे. प्रोसिजर त्याला काय घ्यायला पाहिजे की IAS अधिकारी, घर, कार, परदेश दौरा, चारही गोष्टी एकत्र राहायला पाहिजेत. की मी IAS अधिकारी झालोय,
घराजवळ पोचतोय, IAS अधिकारी झाल्यानंतर माझ्या भरपूर पैसा आला, कारमधून मी घरात गेलोय, घरातून परत परदेश दौरा जातो, तसं वेगवेगळ्या पद्धतीने शांततेने जेणेकरून घटना चलचित्र निर्माण झालं पाहिजे अशा पद्धतीने ते करायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट इन्व्हॉल्व्ह झाली पाहिजे, पाहिजे त्या वास्तवामध्ये घटना घडत आहे हे जमलं पाहिजे. आणि व्हिज्युअलायझेशनला 1-2 मिनटं वेळ लागेल, पण ते करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जिथं जाल तिथं ते पोचू शकतं. रेकॉर्डिंग तुम्ही करू शकता, फिलिंग गुंतवायला पाहिजे. तुम्हाला जे पाहिजे त्या गोष्टी तुम्ही मिळवू शकता. व्हिज्युअलायझेशन त्या पद्धतीने करायला चालू करा. आता मी व्हिज्युअलायझेशन तुमच्याकडे मी करून घेणार आहे. सर्वांनी शांत बसायचं आहे, बिलकुल शांत बसायचं आहे. चेहऱ्यावरती हास्य निर्माण करायचं आहे. सर्वांनी उत्तर दिशेला तोंड करून बसायचं आहे. सर्वांनी उत्तर दिशेला तोंड करून बसायचं आहे. डोळे बंद करायचे आहेत. एकदम बिलकुल शांत बसायचं आहे. चेहऱ्यावरती स्माइल, चेहऱ्यावरची हास्य निर्माण करायचं आहे. मॅनिफेस्टेशन मुद्रा, प्रकटीकरण मुद्रा, मधल्या बोटाला अंगठ्यानं आतल्या बाजूनं बोट लावायचं आहे आणि वरच्या दिशेनं हात करून बसायचं आहे. बॉडी पूर्ण ढिली सोडायची आहे. बॉडी पूर्ण ढिली सोडायचं आहे. एक मोठा श्वास घ्यायचा आहे. एक श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या, शांत सोडून द्या. आणि असा विचार करा की आपण निसर्गाच्या सानिध्यात आहे. आपण निसर्गाच्या सानिध्यात आहे. चारो बाजूला हिरवळ आहे, थंड थंड हवा आहे. डोंगर, दरी, हवा, वारे, झरे, मस्त दर्शन आहे. आपल्या ओठावरती हास्य आहे. आपल्या चेहऱ्यावरती शांती आहे. आपल्या हृदयातून एकच आवाज निघत आहे. आपल्या हृदयातून एकच आवाज निघत आहे, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आभारी यासाठी देत आहे की आपली एक इच्छा पूर्ण झालेली आहे. आपली एक इच्छा पूर्ण झाली आहे. आपण त्या दिवसाला आठवत आहात. चेहऱ्यावरती हास्यानं, हास्यानं आपण आपली पेन खिशातून काढून, आपली पेन खिशातून काढून सही करून परत ती आपल्या खिशात ठेवत आहात. वेटर येत आहे. वेटर येत आहे. आपल्यासाठी ड्रिंक्स, फ्रूट्स घेऊन येत आहेत. आपण शोरूममध्ये आत गेल्यानंतर या घटना घडत आहे असं मनातल्या मनात व्हिज्युअलाइज करायचं आहे. आपला वेटर आपल्याला येऊन ड्रिंक्स, फ्रूट्स, कॉफी, चहा, ज्यूस देत आहेत. चहा, कॉफी, ज्यूस ऐवजी आपण ज्यूसचा ग्लास उचलला, त्यात एक एक गोट पिऊन बघत आहे. मस्त टेस्ट, अप्रतिम, उत्कृष्ट आहे. त्याच वेळेला सेल्समन आपल्याला बोलवून घेतात आणि एका ऑफिसमध्ये घेऊन जातात आणि आपल्यावरती फुलांचा वर्षाव होत आहे. अगदी कलरफुल लाईट्स लागलेले आहेत आणि त्या लाईट्समधून
चमकणारा एक लहान बॉक्स खाली येत आहे. सगळे लोक टाळ्या वाजवत आहेत. एकदम भरपूर फुगे एकदम फुटत आहेत. एकदम फुले टाकले जात आहेत. आणि सेल्समन म्हणत आहे, सर सर आपण हा बॉक्स खोला, आपण हा बॉक्स खोला. आणि जसे आपण बॉक्स खोलतो तर त्या बॉक्समध्ये बघतो तर ब्रँड न्यू कारची चावी असते. त्यामध्ये चावी हातात घ्या, एक चावी हातात घ्या, मनापासून एक जबरदस्त किस करा त्या चावीचा. आ आ वा वा वा. चावीच्या भावनेचा अनुभव घ्या. सगळे लोक आपले अभिनंदन करीत आहेत आणि आपणाला घेऊन येत आहेत. आपणाला घेऊन येत आहेत डिलिव्हरी भागात, जिथं आपल्या ब्रँड न्यू कारची झाकून ठेवलेली असते. त्या सगळ्यांच्या समोर आपणाला सांगितले जाते, साहेब यावरचा कवर काढून घ्या. आपण त्या कारच्या कवर आपल्या हाताने काढून घेतो. जसे जसे आपण कवर काढत असतो तेव्हा आपली आवडती ब्रँड न्यू कार चमकत असते. ओ वाव. गाडी बघल्यावर मनात वाटतं वाव, मस्त, जबरदस्त, अप्रतिम. हीच ती कार, ही तुमची कार. आपण पैसे दिले आहेत. आजपासून ही आपली कार झालेली आहे. आपली कार आपल्या जीवनात आकर्षित झाले. सर्व स्टाफ, कामगार आपल्यासाठी टाळ्या वाजवितात. घरातील सर्व लोक कार बघून आनंदी होत आहेत. एवढ्या वेळात आपल्या समोर पूजेचे ताट येते, समोर येते. नारळ समोर असतो. पूजा करा. कारवर स्वस्तिक बनवा. आणखी कोणते चित्र तुम्हाला बनवायचे असेल तर बनवा. हळदी कुंकू, अगरबत्ती, आरती, आध्यात्मिक म्युझिक लावलं जातं. आध्यात्मिक म्युझिक वाजत असतंय. मस्त, जबरदस्त, लयप्रतिम, अप्रतिम, उत्कृष्ट आरती केली जाते. आपल्या आवडत्या कारची पूजा झाली. नारळ वाढवा, नारळ फोडला, हार तुरे घातले. आपली न्यू ब्रँड कार आपली होत आहे. शोरूमवाले म्हणत असतात, सर फोटोग्राफ प्लीज, फोटोग्राफ काढूया. आपण आपल्या परिवारासोबत, घरच्यांच्या सोबत फोटो काढत आहोत. चावी देत असताना एक दोन मोठे फोटो घेत असतात. आपण आपल्या कारमध्ये बसू शकता, ड्रायव्हिंग करू शकता. आपण ड्रायव्हर सीटकडे चालत येत असतो. दरवाजा खोला. आपण हात पुढे घेतो, दरवाजा खोलतो. आतमध्ये सीटवर बसून घेतो. एक मोठा श्वास घ्या आणि कारची जी खुशबू आहे त्याचा अनुभव घ्या. स्टेअरिंगवरती हात लावा, चावी बाजूला ठेवा. ही बटन स्टार्ट गाडी आहे, ॲटोमॅटिक कार आहे. ब्रेक दाबा आणि इंजिन बटन दाबा. वाव वाव, कार चालू झाली आहे. कार चालू झाली आहे. कार कार ड्रायव्हिंग मोडमध्ये टाका आणि हळू कार पुढे घ्या. आपली कार हळूहळू शोरूमच्या बाहेर निघते. आपले घरातील सर्वजण कारमध्ये बसत आहेत. या वाव, एन्जॉय, लावली. उजवीकडे वळा, नवीन गाडी आहे. गडबड करू नका. डावीकडे घ्या, डावीकडे, लेफ्ट लेफ्ट लेफ्ट, राईट राईट. जसे की दोन्ही हाताने गाडी चालवितात. चेहऱ्यावरती हास्य राखा. 100 मीटर सरळ चाला. त्यानंतर उजवीकडे राईटला या. आता थांबा लेफ्टला. हायवेला चढून जायचे. इकडे तिकडे बघा. कोणीतरी गाडी, कोणीकडून गाडी तरी येत नाही ना. बघत राहा. आणि गाडी येत नसेल तर हळू हायवेवरती चढून जावा. आता आपली कार हायवेवरती पळत आहे. 20-30 च्या वर स्पीड चालत जात आहे. घरातले सगळे गाडीत आहेत.
म्युझिक जबरदस्त लागलेलं आहे. म्युझिकचा गाण्याचा अनुभव तुम्ही सर्वजण घेत आहात, एन्जॉय करत आहात. नवीन कार, न्यू कार, दिस इज द कार. सनरूफ खोला, लव यू जिंदगी, भाव सनरूफमध्ये आनंद घ्या. थांबा 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 थांबा, टोल नाका आला. गाडी दमान घ्या. टोलवाल्यांना पैसे द्या. फास्टॅग गाडीला लावलेलं नाही, डबल पैसे मागत आहेत, डबल पैसे द्या. पुढे टोल देऊन पुढे जा. पेट्रोल पंपाला पेट्रोल ती टाकी फुल पॅक करा. पुढे चालवत राहा. गाण्याचा मस्त आवाज घुमत आहे. गाडी प्रवासात धूमधडाक्यात येत आहे. गाण्याचा आवाज घेत येत आहे. गाडी आपल्या घराजवळ येते. घराचं गेट उघडलं जातं. घरातून गाडी आत जाते. शेजापाजारी गोळा होतात. सगळे बघून खुश होत असतात. आपल्या गाडीची घरापुढं आपण आणून आपल्या गाडीची पूजा घरासमोर आपल्या आईवडिलांच्या शुभ हस्ते करून घेतोय. आपल्या आईवडिलांचा आपण आशीर्वाद घेतोय. आपल्या नातेवाईकांचा आशीर्वाद घेतोय. आणि अप्रतिम अशी गाडी आपल्या दारासमोर उभी आहे. त्या गाडीतून आपण आनंद उत्साहित गाडीतून बाहेर पडत आहे. गाडी आपली झालेली आहे. आनंद उत्सव साजरा करीत आहे. थँक्यू परमेश्वर. थँक्यू, धन्यवाद गॉड. थँक्यू. सर्वांनी शांततेनं अगदी मनपूर्वक शांत